अंबरनाथ पूर्व येथील श्रीरामनगर रहिवासी सेवा संघाच्या वतीने श्रीरामनगर परिसराच्या विकासासाठी राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमाचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। राज्य परिषद सदस्य तथा भाजप नेते गुलाबराव करंजुले पाटील, अंबरनाथ नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सदाशिव हेंद्रे पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते सयाजी दत्तू मने यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी परिसरातील महिलांनी श्रीराम मंदिरात पारंपरिक पद्धतीने औक्षण करून मान्यवरांचे स्वागत केले व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झालं होतं। श्रीरामनगर परिसराच्या सुशोभीकरण व सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या श्रीरामनगर नामफलक, मुख्य प्रवेशद्वाराजवळील सुशोभीकरण प्रकल्प, परिसर नकाशा फलक तसेच सीसीटीव्ही सुरक्षा उपक्रमाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले। नेट टॅब इंटरनेट सर्व्हिसेसच्या सहकार्याने परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी मिळणार आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सीए तेजश्रीताई करंजुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील, उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील, पूनम शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्रीरामनगर परिसराच्या विकासासाठी रहिवासी सेवा संघाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले। परिसराच्या सौंदर्यीकरणाबरोबरच सुरक्षा आणि नागरिकांच्या सुविधांमध्ये वाढ करणारे हे उपक्रम इतर भागांसाठीही आदर्श ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमात श्रीरामनगर परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।